प्रभाग क्रमांक 23 क मध्ये वंचितचे अधिकृत उमेदवार कल्याणराव हनवते यांचे प्रस्थापितांना तगडे आवाहन। नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार कल्याणराव हनवते यांच्या पब्लिक कॉर्नर प्रचार सभेला संबोधित करताना ओबीसी नेते प्रदीप ढोबळे म्हणाले की या प्रभागात धनदांडगे प्रस्थापितांची सत्ता आहे। गेल्या अनेक वर्षापासून येथे जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई होत आहे आणि अशा या रणधुमाळीमध्ये कल्याणराव हनवते यांनी चौक सभा, पब्लिक कॉर्नर सभा, डोर टू डोर प्रचार यंत्रणा सक्षमपणे राबवून प्रस्थापितांना तगडे आवाहन केल्याचे चित्र सध्या तरी स्पष्ट झाले आहे। कारण त्यांच्यात एक आत्मविश्वास आणि जिद्द आहे। ते सतत शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श घेऊन पूर्णपणे सर्व ताकदीने लढा लढत आहेत। त्यांच्यामध्ये एक प्रकारचे हत्तीचे बळ असल्यामुळे त्यांचे पारडे जड आहे। राष्ट्रीय एकता दल अध्यक्ष बाबा न्यायनीत यांनी प्रचाराची धुरा सांभाळल्यामुळे कल्याणराव हनवते यांचा प्रचार सर्वात आघाडीवर आहे। गेल्या हप्त्याभरापासून नेरूळमधील विविध संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन खंबीरपणे कल्याणराव यांच्या पाठीशी उभे आहेत। सर्व स्तरातून कल्याणराव हनवते यांना जाहीर पाठिंबा मिळत असल्याने कल्याणराव हनवते यांचा विजय निश्चित आहे। नक्कीच या प्रभागात आपली हक्काचा भावी नगरसेवक कल्याणराव हनवते प्रभाग क्रमांक 23 क मधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात पोहोचणार म्हणजे पोहोचणार असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे। महानगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार उभे आहेत आणि त्यामध्ये तुम्ही पण त्यांच्या परस्पर्धी म्हणून उभे आहात, तर तुम्ही काय सांगाल? तुमच्याबद्दल काय माहिती द्याल? तुमचा परिचय? सर्वप्रथम माझा परिचय, मी कल्याणराव हरिभाऊ हनवते प्रभाग क्रमांक 23 क मधून वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत म्हणून आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी मला उमेदवारी दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाचं पालन करून बाळासाहेब आंबेडकरांनी मला जी संधी दिलेली आहे त्या संधीचं आणि या प्रभागातील जनतेच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी या इथून पुढे कटिबद्ध आहे आणि इथून पुढे अशाच प्रकारे मी काम करणार आहे। तर मी या समस्त प्रभाग क्रमांक 23 मधील मतदार राजांना मी नम्र विनंती आणि जाहीर आवाहन करतो की येत्या 15 तारखेला गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने विजय कराल ही आजच्या प्रसंगी या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचवत आहे। येत्या 15 तारखेला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी आपल्याला संधी दिलेली आहे आणि या संधीचं सोनं करण्यासाठी आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे आशीर्वाद रूपी गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय कराल। आपण विजय केल्यानंतर आपल्या विभागातील लाईटच्या समस्या असतील, पाण्याच्या समस्या असतील, रस्त्याच्या समस्या असतील, ट्रेनिंगच्या समस्या असतील आणि गेल्या अनेक वर्षापासून या आमच्या प्रभागामध्ये येथील प्रस्थापित लोकांनी गेल्या 15-20 वर्षापासून मी या विभागामध्ये राहत आहे आणि मी पाहत आहे, पण येथील प्रस्थापितांनी ज्या पद्धतीने आपल्या प्रभागाचा विकास करायला पाहिजे तो आतापर्यंत विकास झालेला नाही आणि बौद्ध आंबेडकरी समाजाला हे प्रस्थापित लोक वर्षानुवर्षे फसवणूक करत आहेत, खोटे आश्वासन देत आहेत। आमच्या प्रभागामध्ये सेक्टर 6-14 या प्रभागामध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित असे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची आतापर्यंत कसली सोडवणूक झाली नाही। पण या मतदार राजाने मला जर संधी दिली तर या विभागाचा मी नक्कीच विकास करणार आहे आणि आपल्या सर्वांना तुम्ही काय सांगाल या उमेदवाराबद्दल? महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी सर्व पक्षांनी आणि सर्व पक्ष असूनसुद्धा काही अपक्षांनी सुद्धा आपले उमेदवारी जाहीर केलेले आहे आणि प्रत्येकजण या ठिकाणी आपलं मत, आपलं नशीब आजवण्यासाठी या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सगळेच प्रयत्न करत आहेत। परंतु प्रभाग क्रमांक 23 या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक तरुण, तडफदार, सुशिक्षित आणि सर्वसामान्य लोकांची जाण असलेला एक कार्यकर्ता असा हा अतिशय सर्वगुण संपन्न असा एक उमेदवार दिलेला आहे। त्याच्यामुळं या ठिकाणी
समाजामध्ये मतदार बंधू भगिनींमध्ये एक जल्लोषाचं वातावरण आहे. त्यांच्याकडं कुठल्या प्रकारचा तामझाम जरी नसला, मोठ्या रॅल्या, मोठे आवाज करणारी सगळी यंत्रणा जरी नसली, परंतु सर्वसामान्य माणसांपर्यंत आत्ताच नव्हे तर गेली 15 ते 20 वर्ष या प्रभागामध्ये सक्रिय काम करणारा, निस्वार्थीपणाने काम करणारा कल्याणराव हणवते हा एकमेव उमेदवार या प्रभागामध्ये आहे. म्हणून निश्चितपणानं ज्या दिवशी कल्याणराव हणवतेंनी या उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशीपासून या ठिकाणी सर्वसामान्य माणसामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आपल्यातला उमेदवार आहे, सर्वसामान्य माणसांच्या समस्या सोडवणारा उमेदवार आहे कल्याणराव हणवते. आत्तापर्यंत त्यांच्याकडे कुठलीही संपत्ती नव्हती, कुठलंही पद नव्हती, कुठलीही प्रशासकीय ताकद नव्हती, कुणाचाही वरदास्त नसताना सुद्धा स्वतःच्या जीवावर स्वतःचं जीवन जगत असताना, स्वतःच्या परिवाराला सांभाळत असताना मी समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि त्या देण्यासाठी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर विचारधारा घेऊन चालणारा या प्रभागातील एकमेव कार्यकर्ता हा कल्याणराव हणवते आहे. म्हणून या ठिकाणी निश्चितपणानं कल्याणराव हणवते यांचा विजय आहे. लोकशाहीचा आत्मा निवडणूक आहे, पण निवडणुकीसारख्या गोष्टीला सुद्धा जे प्रस्थापित सरकार आहे हे सरकार किती सहजरित्या घेतं हे आपल्याला यावरून दिसतं. आणि त्यामुळे आज कल्याणराव हणवते सारखे जे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, असा उमेदवार अनेक असतात, लाखो करोडो रुपये कमवलेले उमेदवार असतात आणि ते उमेदवारी दाखल करतात. आणि मग आपण बघतो की आज निवडणुका म्हणजे नुसता पैशाचा खेळ झालेला आहे. म्हणजे मला